अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि त्यातला शेवटचा अध्याय 8वा अध्याय चालू आहे. 8व्या अध्यायामधला हा जो 11वा खंड आपण मागच्या वेळेस शेवटचा भाग पाहिला, तर त्याची पुनरावृत्ती करून आपण 12व्या खंडात प्रवेश करूया. तेव्हा मागच्या वेळेस असं आपण पाहिलं 11व्या खंडातल्या दुसऱ्या मंत्रामध्ये की प्रजापती सांगतात इंद्रांना की हे इंद्र, मी जी सांगितले तुला आतापर्यंत ती जी गोष्ट आहे, ते जे आत्मतत्वाबद्दलचं जे विवेचन आहे ते मी सांगितलं आहे तसंच आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये ह्या विधानात काही बदल होऊ शकत नाही. आणि असं प्रजापतीने सांगून पुढे म्हटलं की मी तुझ्या प्रती, जर तुला अजून स्पष्ट झालं नसेल तर मी त्याची व्याख्या मात्र पुन्हा एकदा करेन. तर आत्मा जो आहे तो ह्या सर्व प्रकृतीपेक्षा भिन्न आहे आणि तो कळण्याकरता तुला अजून 5 वर्ष ब्रह्मचर्य करावं लागेल. आणि मग 5 वर्षाच्या नंतर 5 वर्ष तू इथेच निवास कर. आणि मग हे 5 वर्ष मिळाले म्हणजे एकूण 108 वर्ष पूर्ण होतील. आणि त्याच्यानंतर 108 वर्ष म्हणजे ही प्रदीर्घ अशी ब्रह्मचर्य पाळून अशी तपश्चर्या होईल. आणि त्याच्यानंतर तुला हे मी काय सांगतोय ते आकलन करण्याची क्षमता त्यात होईल. तेव्हा प्रजापती त्याला पुन्हा पुन्हा सांगतात की ही गोष्ट अशीच आहे. म्हणजे तो दृष्टा जो आहे ना तोच हा आत्मा आहे. आणि तो दृष्टा हे आपण त्या दृष्टीतून म्हणजे डोळ्यातून आपण दृष्ट्याला पाहत असतो. साधारणपणे कुठलंही माणसं जेव्हा दोन माणसं एकमेकाशी संवाद करतात तेव्हा ते एकमेकाच्या डोळ्याकडे पाहतात आणि डोळ्याकडे पाहून संवाद करत असतात. तेव्हा असा अध्यारूत आहे की त्या डोळ्याच्या माध्यमातून ते त्या व्यक्तीमध्ये असलेल्या दृष्ट्याकडे पाहतात. म्हणून दोन व्यक्ती एकमेकाला जेव्हा संवाद करतात तेव्हा ते एकमेकाच्या डोळ्यात पाहत असतात. डोळ्याच्या मधून तो पाहणारा जो आहे त्याला ते पाहत असतात. आणि तो जो पाहणारा दृष्टा आहे ना तोच आत्मा आहे असं यांनी सांगितलं. आणि म्हणून पुन्हा एकदा ठास सांगितलं, ठामपणे सांगितलं की मी जे सांगितली ती गोष्ट ही अशीच आहे. म्हणजे तो दृष्टाच हा आत्मा आहे. आणि त्यांनी हे असं ह्याचं भिन्न भिन्न पर्यायाने वर्णन केलं. अनेक प्रकारच्या दृष्टांताच्या माध्यमातून त्यांनी हे वर्णन केलं. तेव्हा त्या जीवात्मा किंवा जीवभाव घेऊन जो प्रकृतीशी एकरूप झालेला आहे त्याच्यापासून मात्र हा आत्मा भिन्न आहे. आणि त्याने अन्य आत्म्याप्रमाणे म्हणजे जीवात्म्याप्रमाणे म्हणजे आत्मा हा शब्द वापरताना हे दोन्हीचाही अर्थ तिथे शुद्ध आत्मा एक आहे आणि जीवात्मा म्हणजे जीव भाव घेऊन जो प्रकृतीमध्ये आसक्त झालेला आहे. तर त्या जीवात्म्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या दृष्टीमध्ये हे केवळ दृश्यात आसक्ती असते. आणि जेव्हा शुद्ध बुद्ध आत्मा पाहतो तेव्हा तो त्या सर्व प्रकृतीपासून अलिप्त असतो. तर हा फरक आहे. तेव्हा या जीवात्म्यापासून तो शुद्ध आत्मा कसा आहे तर तो भिन्न आहे. तर मग त्या आत्म्याची पुन्हा एकदा मी व्याख्या करेन. आणि तुला त्या अशा पुन्हा एकदा केलेल्या व्याख्याने तुला ते स्पष्ट होईल. परंतु त्याच्या आधी तू काय कर की 5 वर्ष ब्रह्मचर्य पाळ. आणि मग सर्व इंद्रियावर आणि अहम ममत्वावर जोपर्यंत तुम्ही नियंत्रण करू शकत नाही तोपर्यंत आकलन होत नाही. कारण आमचं सगळं लक्ष जे आहे ते त्या प्रकृतीवर असतं. ज्यावेळेस त्याने निर्देश केला आणि दाखवलं की हाच आत्मा आहे म्हणताना ह्या दृष्टीमधून पाहणारा जो दृष्टा आहे तो दृष्टाच आत्मा आहे हे सांगत असताना आम्ही ते ते त्याचं ज्यावेळेस त्यांचं निवेदन ऐकतो तेव्हा त्या निवेदनामध्ये आम्ही त्या व्यक्तीकडे पाहत असताना त्या व्यक्तीच्या देहाकडे पाहतो, त्या व्यक्तीच्या स्वभावाकडे पाहतो, त्या व्यक्तीच्या प्रकृतीकडे पाहतो. आणि त्या प्रकृतीमध्येच आम्ही आत्म्याला शोधत असतो. आणि तो मात्र आम्हाला कधीही मिळत नाही. कारण आत्मा जो आहे तो या प्रकृतीपेक्षा अत्यंत अलिप्त आणि भिन्न आहे. आणि तो प्रकृतीशी किंचितही संबंध त्याचा नसतो. हे समजणं खूप महत्वाचं आहे. पण हे कोणाला समजेल की जो स्वतः आत्मस्थितीमध्ये आहे त्याला समजेल. जोपर्यंत देहभावात आहे
जोपर्यंत तो स्वतः प्रकृतीमध्ये आसक्त आहे तोपर्यंत असं नुसतं शाब्दिक निवेदनावरून त्याला ते सत्य कळू शकत नाही. तर त्याला ऐकणाऱ्याला सुद्धा ती आत्मस्थिती असेल तर त्याला ते समजू शकेल. तेव्हा ऐकणाऱ्याला ती स्थिती कशी आहे काय आहे हे समजण्याकरता सुद्धा त्याला ब्रह्मचर्य व्रत पाळावं लागेल. तरच तो त्या देहभावातून आत्मभावात जाईल. अन्यथा जोपर्यंत त्याला प्रकृतीच्या संबंध येऊन प्रकृतीमध्ये आसक्त असतो, कामना असते, तोपर्यंत त्याला आत्मतत्वाचं आकलन होऊ शकत नाही, कारण तो देहभावात आहे. ज्या वेळेस तो देहभावातून विदेही स्थितीमध्ये आत्मभावात जाईल त्याच वेळेस त्याला आत्मतत्वाचं आकलन होईल. असा हा मूळ सिद्धांत आहे. आणि म्हणून त्या आत्मस्थितीमध्ये जाण्याकरता म्हणून तिथे प्रजापती सांगतात की मी तुला तर आता पुन्हा एकदा व्याख्या करून हे सर्व सांगेन, पण तरी पण हे सगळं कळण्याकरता तुला पुन्हा एकदा 5 वर्ष तुला ब्रह्मचर्याचं व्रत पाळून हे 100 वर्ष पूर्ण केले पाहिजेत. 100 वर्ष ब्रह्मचर्य वास झाल्यानंतर तो आत्मस्थितीमध्ये जातो आणि मग त्या आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतरच त्याला या आत्मतत्वाचं आकलन होतं. आणि मग मी जे सांगत आहे की हा जो दृष्टा आहे तोच आत्मा आहे, तर ते तुला विधान जे आहे ते तुला प्रत्यक्ष अनुभवात येईल. आणि म्हणून तू परत एकदा 5 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळ आणि त्या ब्रह्मचर्यामध्ये अहम्ममत्व संपून जाईल आणि तू स्वतः आत्मस्थितीमध्ये जाशील, असं हे निवेदन होतं. आणि या निवेदनामध्ये त्या 100 वर्षाच्या ब्रह्मचर्य व्रताची तपस्या सुद्धा ही आत्मतत्व समजण्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हेही या ठिकाणी परिपूर्णपणे येईल. तेव्हा इथे ह्या सर्व निवेदनाच्या नंतर या अष्टमान अध्यायाच्या अंतर्गत एकादश खंडावरचं सगळं भाष्य जे आहे हे परिपूर्ण होतं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग. आता हा 11वा खंड संपला आणि आता आपण द्वादश खंड आपण सुरू करत आहोत. तेव्हा या द्वादश खंडामध्ये आता जो काही उपदेश आणि जे काही मंत्र आपण म्हणणार आहोत त्याच्यावरचं अत्यंत विशाल असं विवेचन आणि त्याला समजण्याकरता अनेक दृष्टांत आणि अनेक ऋषींच्या मध्ये गुरु शिष्याचा संवाद आहे. काही शंका आणि समाधान आहे आणि काही सिद्ध पुरुषांचं काही निवेदन आहे. त्यामुळे हे खूप विस्ताराने ह्या पहिल्या मंत्रावर सांगितलेलं आहे. कदाचित तो विस्तार इतका आहे की आपलं हे पूर्ण प्रवचन त्याच एका मंत्रावर होईल असं वाटतं मला. तर आपण आता त्याच्यामध्ये प्रवेश करूया. द्वादश खंड. आणि द्वादश खंडाचा पहिला मंत्राचा जो विषय आहे तो मर्त्य शरीर इत्यादीचा उपदेश आहे. मर्त्य शरीराचा आधार घेऊन केलेला उपदेश आहे. तेव्हा मंत्र असा आहे की मधवन मृत्यम वा इदम शरीरमात्तम मृत्युना तदस्या अमृतस्या शरीरस्यात्मनो अधिष्ठ नमात्तो वै सशरीर प्रिया अप्रियाभ्याम न हवै सशरीरस्य सतः प्रिया अप्रिया योरपहति रस्य शरीरम वाव संतम न प्रिया अप्रिया स्पर्शतः. आता त्या आत्मस्थितीचंही वर्णन आहे पूर्ण. याचा शब्दशः अर्थ असा आहे की हे इंद्रा, हे जे शरीर जे आहे ना हे कसं आहे तर ते मरणशील आहे. त्याचा कधी ना कधीतरी मृत्यू आणि त्याचा तो नाश त्याचा होणारच शरीराचा. तेव्हा हे शरीर जे आहे मृत्यूने ग्रस्त आहे. हे त्या अमृत अशरीरी आत्म्याचं त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर हे शरीर आपल्याला दिसतंय. परंतु मुळातून जे अस्तित्व आहे ते त्या आत्म्याचं आहे. आणि तो आत्मा कसा आहे तर तो अशरीरी आहे. आणि जे त्याच्या आधारावर जे शरीर आपल्याला दिसतं तर ते शरीर जे आहे ते कसं आहे तर ते मरणशील आहे, मृत्यूने ग्रस्त आहे ते. तेव्हा सशरीर आत्मा, हा सशरीर आत्मा जो असतो तो आपण जे कुठल्याही भिन्न भिन्न व्यक्ती पाहतो ना ते सशरीर आत्मा आहेत, म्हणजे तो जीवात्मा आहे. तेव्हा सशरीर आत्मा असा शब्द वापरला की तिथे जीवात्मा आला. तर तो जीवात्मा जो आहे तो निश्चितच प्रिय आणि अप्रिय इत्यादीने तो ग्रस्त असतो. म्हणजे त्याला आवड नावड असते. काही गोष्टी त्याला प्रिय असतात आणि काही गोष्टी त्याला अप्रिय असतात. आणि म्हणून या प्रिय आणि अप्रिय या दोन्हीमध्ये तो ग्रस्त असतो. सशरीर राहत असताना ह्याच्या प्रिय अप्रियाचा नाश होऊ शकत नाही. कारण सशरीर असताना
तो आत्मा हा जीवात्मा म्हणजे जीवभाव आहे. आणि जीवभावामध्ये हा अहममत्व असतंच आणि देहभाव असतोच. त्यामुळे अहममत्व आणि देहभावाच्या परिणामाने तो प्रिय आणि अप्रिय या दोन्हीचाही तो सांभाळ करत असतो. प्रियचा स्वीकार करतो आणि अप्रियचा तो त्याग करतो. ह्यालाच रागद्वेष असंही पण म्हटलेलं आहे. तेव्हा काही गोष्टीबद्दल त्याचा हा अनुराग असतो आणि काही गोष्ट जी आहे तर ते त्याची पूर्णपणे निर्भत्सना करतो आणि त्याचा त्याग करतो. असं हे प्रिय आणि अप्रिय हे दोन्ही त्या सशरीर आत्मा म्हणजे त्या जीवात्म्याला हे त्याला जोडूनच आहे, चिकटूनच आहे. म्हणून त्याच्याकरता या प्रिय अप्रियाचा काही नाश होऊ शकत नाही. आणि अशरीर होण्यावर यास प्रिय अप्रिय स्पर्श करू शकत नाही. म्हणजे जेव्हा त्यात तो अशरीर होतो तेव्हा त्याला प्रिय आणि अप्रिय स्पर्श करू शकत नाही. आणि जेव्हा तो सशरीर असतो तेव्हा त्याला प्रिय आणि अप्रिय ह्या दोन गोष्टीचा त्याग करता येत नाही. हा ह्याच्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे उपदेश आहे. तर या उपदेशामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण त्याचा आशय आणि विस्तार तर करणारच आहोत पुढे. पहिल्यांदा हे दोन जे शब्द आहेत ना ते समजणं आवश्यक आहे. सशरीर आणि अशरीर. सशरीर म्हणजे शरीरासहित म्हणजे शरीरामध्ये तो जीवभावाने आसक्त असलेला असा तो आत्मा आहे. म्हणून त्याला जीवात्मा असा पण शब्द वापरलेला आहे. तेव्हा जो तो सशरीर जेव्हा असतो तेव्हा त्याची आवड आणि नावड असते. त्याला प्रिय आणि अप्रिय असतं. त्याला काही गोष्टीची इच्छा असते आणि काही गोष्टी त्याला नको असतात. ते हे हवं नको नावाची जी गोष्ट आहे किंवा ज्याला आपण रागद्वेष म्हणतो किंवा ज्याला प्रिय आणि अप्रिय असं म्हणतो हे केव्हा असतं? जोपर्यंत तो त्या शरीरामध्ये आहे. पण ज्यावेळेस पण ज्यावेळेस तो विदेही होतो त्या ठिकाणी अशरीर म्हणजे शरीर त्याग करायला पाहिजे असं नाही. तर शरीराची आसक्ती शरीराचा जो आहे तो आसक्तीने केलेला संबंध कामनेने केलेला जो संबंध आहे त्याच्यामुळे इच्छेने झालेला जो संबंध आहे त्याला सशरीर असं म्हटलंय. आणि अशरीर म्हणजे काय की त्याच्या तीनही देहामध्ये त्याची कुठलीही आसक्ती नाही. शरीर असेल शरीर दिसेल पण परंतु शरीरामध्ये आसक्त असणार नाही तो आत्मा. तेव्हा तिथे तो अशरीर आहे. त्यालाच आपण विदेही स्थिती असंही म्हणतो. म्हणजे आयुष्य कसं असलं पाहिजे तर तो विदेही स्थितीत असला पाहिजे. देहाची आसक्ती जर संपूर्ण संपली तर प्रिय आणि अप्रिय अशा दोन्ही गोष्टी राहणार नाहीत. म्हणून अशरीर अशा या स्थितीमध्ये जो आत्मा असतो तो प्रिय आणि अप्रिय या दोन्ही गोष्टीचा त्याला कुठल्याही प्रकारची आवड आणि नावड नसते. असा हा मंत्र आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की प्रजापती सांगतात की हे इंद्रा हे जे शरीर आहे ते निश्चितच मर्त्य आहे म्हणजे मरणधर्मी आहे. पण तुम्ही जे असे समजत आहात की दाखवलेल्या या नेत्राधिकाच्या आधारभूत हे संप्रसाद रूप जो आत्मा आहे तो विनाशास प्राप्त होऊन जात असतो असं जर तुम्हाला वाटत असेल कारण तो जीवभाव असल्यामुळे ते फक्त कल्पना आहे त्याची की माझा विनाश झाला. देहामध्ये तो आसक्त झाल्यामुळे तो काय म्हणतो देहाचे सगळे गुणधर्म तो स्वतःमध्ये लादतो. तो आरोपित करतो की देह जर आजारी पडला तर मी आजारी पडलो. देहाला जर सुख मिळालं तर मी सुखी झालो. अशा प्रकारे आणि मग माझा देहाचा जर नाश होत असेल किंवा त्याचा विनाश झाला तर माझाच विनाश झाला. अशा प्रकारे त्या देहभावाच्या कारणाने देहस्थितीमध्ये तो आत्मा जो आहे म्हणजे तो जीवात्मा जीवभाव असल्यामुळे तो जीवात्मा जो आहे तो देहाच्या स्थितीप्रमाणे वागतो आणि देहामध्ये होणारे जेवढे काही स्थित्यंतर आहेत ते त्याला स्वतःमध्ये स्थित्यंतर झाला असं त्याला वाटतं. त्याचं कारण असं आहे की हे जे शरीर आपण पाहत आहोत ना ते हे शरीर कसं आहे तर ते मर्त्य आहे नाशवान आहे. हे मृत्यूच्या प्रभावाने सदैव ग्रस्त असतं. कधी कधीच ते कधी कधी ते मृत्यू पावतं
आणि या कारणाने मरते आहे असं सांगितल्यावर इतकी भीती होत नसते जितकी मृत्यूने ग्रस्त अर्थात सर्वदा व्याप्त असे असते, की असं सांगितल्यावर होत असतं की वैराग्यासाठी विशेष रूपाने सांगण्याचे असं म्हटलं जातं की तो मृत्यूने व्याप्त आहे असं म्हटल्यावर देहाबद्दलची एक प्रकारची विरक्ती निर्माण होण्याकरता ते कारणीभूत होतं, आणि ज्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकाराने हा देहाभिमान जो आहे त्याचा हा क्षीण होतो, जेव्हा त्याला देहाचं ज्ञान होतं की देह जो आहे तो मृत्यू होणारा आहे, मरणशील आहे. आणि म्हणून हे सगळं ज्ञान झाल्यावर तो विरक्त होतो आणि तो निवृत्तीपरायण होऊन जातो. तेव्हा हे शरीर देखील हे इंद्रिय आणि मनाच्या सहित तिथे वर्णन केलं आहे की ते सुद्धा हे परिवर्तनशील आहे आणि नाशवंत आहे. तेव्हा हे शरीर हे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थेमध्ये हे शरीरच जात असतं, परंतु त्या शरीरामध्ये जीव व भाव असल्यामुळे आपण म्हणतो की मी जागा आहे, मी झोपलो आहे, मला स्वप्न पडतंय. परंतु वस्तुतः ती सगळी गोष्ट ही प्रकृतीमध्ये होणारी आहे, आत्मतत्वात होणार नाहीये. तेव्हा या संबंधाने हा जो काही अमृत तत्व जे आहे ते देह आणि इंद्रिय इत्यादी किंवा मन इत्यादीच्या मरण धर्मापासून हे अमृत आत्मतत्व जे आहे ते संपूर्णपणे रहित आहे. तो संप्रसादाचं तिथे अधिष्ठान आहे. आत्म्याचं जे आहे ते अशरीर, तर म्हणजे अमृतस्य या पदाने तिथे सिद्ध केलं आहे. परंतु पुन्हा देखील अशरीरस्य असं जे काही सांगितलं गेलंय ते ह्यासाठी सांगितलं आहे की वायू आदीच्या समान आत्म्याचा अवयव आणि अमूर्ती तत्व ह्याचा प्रसंग येऊ नये, कारण त्या आत्म्याचे सुद्धा हे भोगाचं अधिष्ठान हे शरीरच आहे. अथवा आत्म्याने इक्षण करणारे हे सत्ने म्हणजे तेज, आप आणि अन्न इत्यादी क्रमाने त्याचा तो देह उत्पन्न झालेला आहे. त्याचंच अधिद्वान, त्याचंच अधिकरण अशा प्रकारचं आहे. अथवा असं समजा की यामध्ये जीव रूपाने तो प्रवेश केला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी देहभाव निर्माण झालेला आहे. तेव्हा जीवरूपाने प्रवेश करून सच्चेच अधिष्ठान तिथे आहे असं समजून हेच अधिष्ठान आहे त्याचा आपण त्यावेळेस सुद्धा हा स्वीकार करावा. देहभावात सुद्धा माझा अधिष्ठान काय आहे तर ते आत्मतत्व आहे, याचा आपण स्वीकार करावा असं सांगितलंय. तेव्हा अशा प्रकारे अधिष्ठान सदैवच जे आहे ते म्हणजे अधिष्ठानात असलेलं जे आत्मतत्व आहे, आणि देह जो आहे तो मृत्यूग्रस्त आहे, धर्म आणि अधर्म जनित आहे, प्रिय आणि अप्रिय या दोघांचाही त्याच्या संबंध आहे. त्यामुळे हे त्याने हा युक्त असलेला आत्मा जो आहे तो म्हणजे जीवात्मा, तो जीवात्मा म्हणजेच तो सशरीर आहे. आणि अ अशरीर स्वभाव असणारा तो जो आत्मा असतो तो मी शरीर आहे आणि शरीरच मी आहे असे अविवेकात्मक आणि सशरीरत्व आहे. त्यामुळे सशरीर राहताना प्रिय आणि अप्रिय इत्यादीने तो नेहमी ग्रस्त असतो. अशा प्रकारची ही गोष्ट प्रसिद्धच आहे. तेव्हा या बाह्य विषयाचा जो काही संयोग आणि वियोग जो होतो तर तो त्याला मांडणार त्या सशरीर रूपाच्या बाह्य विषयाचा जो संयोग वियोग होणारे जे प्रवाह रूप प्रिय आणि अप्रिय अपरहती होत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा संबंध प्रिय आणि अप्रिय तत्वाशी असतोच. तेव्हा त्याचा विनाश म्हणजे उच्छेद होत नाही, तर देहाभिमानाने उठून हे अशरीर स्वरूप विज्ञानाच्या द्वारे ज्याचे विवेक ज्ञान निवृत्त होऊन गेलं आहे असे त्या अशरीरभूत आत्म्याची जी प्रिय आणि अप्रिय मात्र तिथे स्पर्श होऊ शकत नाही. कारण अशरीर म्हटलं की प्रकृती संबंध विच्छेद आला, आणि प्रकृती संबंध विच्छेद आला तर त्या ठिकाणी प्रिय आणि अप्रिय अशा कुठल्याच गोष्टी तिथे स्पर्श करत नाहीत. तेव्हा इथे हा स्पर्श हा जो काही शब्द वापरलाय तर तो ह्या प्रिय आणि अप्रियच्या संबंधात तिथे त्या ठिकाणी हा शब्द वापरलाय. त्यामुळे प्रिय स्पर्श करत नाही, अप्रिय स्पर्श करत नाही असं जे काही वाक्य आहे तर ते शुद्ध बुद्ध आत्मतत्वाच्या संदर्भात आहे. त्यापैकी हे देहाचा मध्ये आसक्ती हीच म्लेच्छ किंवा अपवित्र अधार्मिक पुरुषाप्रमाणे पुरुषाच्या बरोबरच ह्या संभाषण क्रियेमध्ये सुद्धा हे सर्व दोष जे आहेत ते ह्याच्या संबंधात येतातच. ते प्रिय आणि अप्रिय धर्म आणि अधर्म इत्यादीचे ते कार्य करत असतात. परंतु अशरीरता तर आत्म्याचं खऱ्या अर्थाने स्वरूप आहे. म्हणजे शरीर संबंध विच्छेद अशा प्रकारची स्थिती आहे किंवा विधेयी अशा प्रकारची स्थिती आहे, तीच त्या आत्म्याचं स्वरूप आहे.
आणि म्हणून ते स्वरूप एकदा तुम्हाला समजलं की मग मात्र तुम्ही ह्या धर्म अधर्म प्रिय अप्रिय याचा काही त्या ठिकाणी संबंध राहत नाही. धर्म अधर्म या वृत्तीचा अभाव होतो आणि त्याचं जे कार्य जे आहे त्या कार्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे प्रिय आणि अप्रिय अशा दोन्ही गोष्टी तिथे राहत नाही. म्हणजेच दोन्हीचाही तिथे स्पर्श होत नाही. असं या पूर्ण मंत्राचा हा आशय आहे. तेव्हा आपण मंत्राचा शब्दशः अर्थ पाहिला आणि त्याचा आशय पाहिला. आता पुढे जो भरपूर विस्तार आहे तो म्हणजे याच्यावर काही लोकांनी शंका विचारली, त्याचं समाधान केलंय आणि विचाराचा आदान प्रदान आहे. या सगळ्या आदान प्रदानामध्ये, शंका समाधानामध्ये, प्रश्न उत्तरामध्ये जे काही विवेचन आलेले आहे ते सर्व जे विवेचन आहे ते विवेचन त्या आत्मतत्वाला स्पष्ट करणार आहे. आणि अशरीर आणि सशरीर म्हणजे काय या दोन्ही स्थितीला हे स्पष्ट करणार आहे. तेव्हा आपण या शंका समाधानात काय सांगितलंय ते आपण बघूया. प्रथम शंका, परंतु जर अशरीर आत्म्यास प्रिय देखील स्पर्श करत नाही तर इंद्राने जे सांगितलं होतं की सुषुप्तीमध्ये स्थित असलेला जो पुरुष आहे तो विनाशास प्राप्त होऊन जात असतो, हे विधान येथे देखील प्राप्त होऊन जात असेल तेव्हा हा एक दोषच आहे असं म्हणता येईल. त्यावर समाधान करताना त्याचे गुरु म्हणतात की हा दोष होऊ शकत नाही, कारण इथे धर्म आणि अधर्म हे कार्यभूत जे आहे ते कशा संदर्भात आहे तर शरीराच्या संबंधात आहे. प्रिय आणि अप्रिय हे ह्याचं जे प्रतिषेध किंवा निरूपण करून त्याला इष्ट असं मानलेलं आहे. अर्थात अशरीरास प्रिय अप्रिय स्पर्श होत नाही, पण सशरीरामध्ये प्रिय आणि अप्रियाचा संबंध निश्चितच येतो. स्पर्श हा जो शब्दाचा प्रयोग केलेला आहे तर तो अगमापायी जे अगमापायी जो विषय आहे तो आपण पाहायला गेलेला आहे की जसं शीतस्पर्श उष्ण स्पर्श अग्नीचा स्पर्श हा जो काय स्वभावभूत जे उष्ण आणि प्रकाशाच्या अग्नीपासून जो स्पर्श होत असतो त्या तशा प्रकारचा हा प्रयोग नाहीये. तर त्या ठिकाणी आसक्तीयुक्त ज्याचा संबंध आहे त्याला इथे स्पर्श असं म्हटलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे अग्नी अथवा सूर्याचे उष्ण किंवा प्रकाश ह्याच्या समान आत्म्याचे स्वरूपभूत जे आनंदमय प्रियमय देखील तिथे प्रतिशोध नसतो, कारण तिथे अपपर भाव नाहीये. त्या ठिकाणी सुख आणि दुःख नाहीये, म्हणून तिथे प्रिय अप्रिय असं काही नाहीये आणि सुख आणि दुःखही नाही. कारण ब्रह्म हे कसं आहे तर ब्रह्म हे विज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आनंदच ब्रह्म आहे इत्यादीच्या या श्रुतीच्या विधानाच्या अनुसार हे सिद्ध होत आहे की येथे देखील भूमाच सुख आहे. भूमा हा शब्द आत्मतत्वाला लागू नये, तेव्हा भूमा जो आहे म्हणजे आत्मस्थिती हीच आनंद स्थिती आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. पुढची शंका अशी आहे की परंतु भूमा आणि प्रिय ह्या दोन्ही एकता होण्याचे कारण त्या प्रिय भूमाचा वेध होऊ शकत नाही, अथवा त्याचे जे स्वरूप आहे ते स्वरूप होण्याने नित्य संवेद्य होण्याच्या कारणाने त्यामध्ये निर्विशेषता होऊन जाईल. या कारणाने ती निर्विशेषता ही इंद्रास इष्ट वाटत नाही, कारण की त्याने असं सांगितलं आहे की या अवस्थेमध्ये तर हा मी आहे अशा प्रकारे स्वतःच देखील जर तो जाणत नसेल आणि या समय हा विनाशच प्राप्त होऊन जात असेल तर मी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फळ पाहत नाही. कारण इंद्राची जी भूमिका आहे ती मुळातूनच काहीतरी आपल्याला लाभ व्हावा, काहीतरी फलप्राप्ती व्हावी अशा प्रकारच्या भूमिकेतून तो प्रजापतीला विचारतोय की मला आत्मा काय ते सांग. म्हणजे ते सांगितल्यानंतर मला भरपूर सुख मिळेल, फल मिळेल, अशा एक म्हणजे अनेक प्रकारचे दिव्य भोग मिळतील या अपेक्षेने तो म्हणतो. आणि तुम्ही तर सांगताय की बा ती निर्विशेष जर स्थिती असेल आणि त्या ठिकाणी अशरीर स्थिती असेल तर अगदी मी अमुक अमुक असा असा आहे ही सुद्धा जाणीव त्या ठिकाणी संपली तर मग त्याच्यामध्ये काय कोणत्या प्रकारचं सुख मिळेल. म्हणून मला काही ह्याच्यामध्ये फार काही इष्ट वाटत नाही, तेव्हा कोणतंही मला फल प्राप्त झालेलं दिसत नाही असं इंद्राने प्रजापतीला सांगितलं. आणि इंद्र ते असं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाला इष्ट आहे. असे जे ज्ञानाने किंवा आत्मा संपूर्ण भुगतास आणि स्वतःच देखील जाणत असतो, कोणत्याही अप्रियाचा अनुभव करत नाही आणि संपूर्ण लोकास आणि समस्त भोगास सुद्धा तो प्राप्त करून घेतो, अशा प्रकारची त्याची भूमिका त्या इंद्राची आहे. तेव्हा
हा प्रश्न जो आहे इंद्राच्या स्थितीवरचा आहे, त्याच्यावर समाधान करताना त्यांचे जे गुरु आहेत ते म्हणतात की तू बोलतोयस ते ठीकच आहे, कारण इंद्रास इष्ट तर आवश्यकच आहे. इष्ट म्हणजे काय? भोगप्राप्ती, सुखप्राप्ती, ह्याला इष्ट म्हटलेलं. तेव्हा इंद्रास इष्ट तर आवश्यकच आहे की जे भूत माझ्यापासून भिन्न आहे आणि ते संपूर्ण लोक आणि भोग इत्यादी देखील पासून संपूर्णपणे भिन्न आहे आणि मी त्याचा स्वामी आहे, परंतु हे इंद्रासाठी हितकारक नाही. कारण तिथे अपपरभाव आलाच. मी ह्या इंद्रियाचा स्वामी आहे असं वाटणं हे सुद्धा अपपरभाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही चिंतनाची जी दिशा आहे तर ती हानिकारक आहे. आणि म्हणून प्रजापतीला तर इंद्राची प्रजापतीनं मूलतः जे काही ज्ञान दिलं ते इंद्राचं हित दाखवण्याकरताच केलं होतं. आकाशाच्या समान हे शरीर रूपाने जो कोणी या संपूर्ण भूतलोकात आणि कामाच्या ह्या आत्मभाव प्राप्त होऊन त्यांना प्राप्त करणे आहे असं त्यांना वाटतं, त्या हितकारक विषयाचे इंद्राच्या प्रति उपदेश केला पाहिजे असं जे काही प्रजापतीचं मत आहे. तेव्हा राजाची राज्यप्राप्तीच्या समान अन्य अन्य प्रकारची जी काही वस्तू आहे, जी अपेक्षित गोष्ट आहे, ती लोकाधिकांची जी प्राप्ती आहे प्रजापतीपासून ती अपेक्षित नसते. तेव्हा अशा या अवस्थेमध्ये आत्म्याचे एकत्व झाल्यावर कोणत्याद्वारे आणि ती गोष्ट कोण कसे जाणू शकेल, आणि तिथे अभेद्यता अभिन्नता तयार होते. तेव्हा तिथे ते भूत आहे आणि मी मी असा आहे, म्हणजे मी आणि तो अशा प्रकारचा जो काही जो अपपर भाव असतो तर तोच त्या ठिकाणी जर नष्ट झाला तर स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची त्याची मनोवृत्तीच राहत नाही. आणि म्हणून त्या इंद्राला ही गोष्ट फारशी पटत नाही आणि म्हणून तो म्हणतो की बाबा मला याच्यामध्ये तुमच्या या सगळ्या विधानाने आणि जे काही आत्मतत्वाची त्याच्यातून जी व्याख्या निघते ती व्याख्या ही माझ्याकरता तरी इष्ट वाटत नाही. मला त्यात काही सुख दिसत नाही. कारण इंद्राचा संबंध जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोनच हा सुख, अत्यंत सुख आणि परमसुख हेच त्याला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये त्याला सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त होतील अशाच भूमिकेतून तो पाहतोय. पण इथे जे विवेचन आत्मतत्वाबद्दलचं आहे ते विवेचन असं आहे की हे आत्मतत्वाशी जेव्हा तुम्ही अभिन्न व्हाल तेव्हा अशरीरी व्हाल. अशरीरी म्हणजे शरीराचा देहाचा भावच राहणार नाही. आणि देहाचा भाव जर संपला तर तुम्ही सुख कसं प्राप्त करणार, परम सुख कसं प्राप्त करणार. आणि ते प्राप्त जर तुम्ही करू शकले नाही तर ती स्थिती मला नको आहे असं हा इंद्र म्हणतो. आणि इंद्र म्हणतो की मला याच्यात कोणत्याही प्रकारचं हे फळ दिसत येत नाही. तेव्हा याची शंका आहे की अशा या विचारांचा जो पक्ष झाल्यावर पुढे स्त्रियाद्वारे आणि वाहनाद्वारे म्हणजे विमानाद्वारे जी काही क्रीडा करत असतो तो सुद्धा एकरूप होत असतो आणि इत्यादी या पूर्वोक्त ऐश्वर्य सूचक ही जी श्रुती आहे ती श्रुती या ठिकाणी अनुपन्न केली आहे. त्या पुढे ह्याच्या सगळ्या विषयाबद्दलची एक पुन्हा एकदा अशी गोष्ट सांगितली आणि समाधान त्या ह्या सगळ्या शंकेचं दिलेलं आहे की तुम्ही समजता तर तशी गोष्ट नाहीये. कारण की सर्वात्मा जो आहे तो विद्वानाचा कोणाशी परस्परांमध्ये विरोध न होण्याने त्या कारणाने संपूर्ण फलाने संबंध होऊन शर्करायुक्त सा ह्या संपूर्ण फलाने संबंध होऊ शकत नाही. ज्या प्रकारे उदाहरण दिलेलं आहे की मृत्तिकेचा घट, कमंडलू आणि कुंड इत्यादी संपूर्ण विकारानेच प्राप्त झालेले असतात. तेव्हा शंका अशी आहे की सर्वात्मता होण्यावर तर दुःखाचा देखील संबंध होणारच की नाही. जेव्हा तुम्ही सर्वात्म्याच्या स्थितीत जाल तेव्हा सुख आणि दुःख हे दोन्ही तुमच्यामध्ये येतील आणि मग त्या सर्वात्म्याला दुःख सुद्धा प्राप्त होईल का अशी आशंका व्यक्त केलेली आहे. त्यावर समाधान करताना ऋषी म्हणतात की नाही, असं अजिबात नाहीये. कारण दुःखाचे देखील आत्मतत्वास हे दुःख प्राप्त होऊन जाण्याचं कारण जे आहे ते त्याच्याशी देखील त्याचा त्या सुख असो किंवा दुःख असो या दोन्ही स्थितीला त्याचा कोणत्याही प्रकारचा विरोध नसतो. आत्मस्थितीमध्ये सुख आणि दुःखामध्ये समत्व असतं, समभाव असतो. आणि म्हणून ह्या कोणत्याही प्रकारची ही सुखाची किंवा दुःखाची
अशी कोणत्याही प्रकारची स्थिती आली तरी त्या दोन्ही स्थितीला त्यांचा समभाव असल्यामुळे विरोध नसतो. आत्म्यामध्ये अविद्येच्या कारणाने होणाऱ्या ज्या कल्पना असते आणि त्या अविद्येच्या निमित्ताने होणार जे दुःख असतं ते दुःख म्हणजे कसं आहे, तर दोरीमध्ये सर्पाची कल्पना करणे किंवा असा जो भासमान गोष्ट आहे त्याला सत्य समजलं की माणसाची कल्पना ही केवळ वर दिसणाऱ्या सुखाला दाखवत असते. कारण कल्पाधिकाच्या समान असते. दुःखाची तर निमित्तभूत ती अविद्या जी आहे ती आत्म्याच्या ह्या अशरीरत्व आणि एकात्म दर्शनाने उच्छिन्न होऊन गेली जाते. त्यामुळे आता त्यांना त्या दुःखाच्या संबंधाची आशंका होणे हे संभवतच नाही. पण जिथे सुख आणि दुःख जर सारखं असेल तर दुःखाचा सुद्धा हा वेगळा असा भाव राहत नाही. त्यामुळे कोणी म्हणेल किंवा ह्याला काहीच जाणीव नाही तर ह्याला मग कशा प्रकारचं सुख मिळेल. तर सुखही नाही आणि दुःखही नाही आणि दोन्ही असले तरी दोन्हीमध्ये हा समभाव असतो, ही ती आत्मस्थिती आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारची आशंका तेथे संभवत नाहीत. येथे शंका होत असते की जेव्हा या विद्येपासून अविद्या दग्ध होऊन जाते आणि त्याच्याद्वारे ईश्वरामध्ये आरोपित केलेले जे सगुण विद्येचे फलभूत जे काही पूर्वोक्त ऐश्वर्य देखील त्या ठिकाणी हे दग्धच होऊन जातं. पुन्हा विद्येच्या स्तुतीसाठी त्याचा उपदेश कसा सिद्ध होऊ शकतो, याचं उत्तर असं आहे की शुद्ध सत्वजन्य संकल्पाच्या कारणाने प्राप्त होणाऱ्या या मनोवांछित भोगरूप ऐश्वर्याचा संपूर्ण भूतामध्ये केवळ मनाच्या द्वारे माया अवस्थेमध्ये ईश्वराशी संबंध सिद्ध होत असतो. समस्त सत्वमय उपाधीद्वारा ह्या परमात्म्याचा त्या ठिकाणी परमात्माच त्या ठिकाणी त्या ऐश्वर्याचा भोगता होतो. कारण आत्मस्थितीमध्ये भोक्तृत्व भावही शून्यवत होतो, कर्तृत्व भावही शून्य होतो, अकर्ता अभोक्ता अशी स्थिती आहे. तर मग हे सर्व क्रिया ज्या होतात त्यावेळेस त्या क्रियेमध्ये असणारा जो काही फल स्वरूप असतो त्या फलाचा त्या ऐश्वर्याचा भोगता कोण आहे, तर तो भोगता हा परमात्माच आहे. आणि यामुळे संपूर्ण जे अविद्याजन्य जे व्यवहार चालू असतात त्या अविद्याजन्य व्यवहाराचा सुद्धा आधारभूत तत्व जर कोण आहे असं विचारलं तर तोही त्या ठिकाणी परमात्माच आहे, अन्य दुसरा कोणीही नाही. असा हा वेदांत शास्त्राचा हा सिद्धांत आहे. इथे कोणी असं मानत नसतं की य एशो क्षिणी पुरुषो दृश्यते इत्यादी वाक्याने हे प्रजापतीने छाया पुरुषाचं वर्णन केलं आहे आणि स्वप्न व सुषुप्त अवस्थेमध्ये देखील अन्य पुरुषाचेच उल्लेख केलेले आहेत. तेव्हा अपहत पापमा म्हणजे जो पापाच्या पासून मुक्त झालेला आहे अशाने युक्त असलेलं जे रूप आहे ते परमात्म्याचं निरूपण करू शकत नाही. कारण की या दोघांमध्ये या दोन्ही लक्षणामध्ये परस्पर विरुद्ध आहे. छायात्म जो आहे छायात्मादिकांचा जो उपदेश करण्यात आला त्याचं प्रयोजन जे दाखवलं आहे की परमात्मा अत्यंत दुर्विज्ञेय म्हणजे तो आकलन करण्याच्या क्षेत्रातच नाही. त्यामुळे ज्यांचे चित्त बाह्य विषयामध्ये अत्यंत आसक्त असतं अशा त्या लोकांचा या ठिकाणी आरंभाचा उपदेश केला आहे, दृष्टांत दिला आहे, हे त्या लोकांकरता दिलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याचा जर प्रतिती प्राप्त करायची असेल तर तुम्हाला सगळ्या प्रकारचं जे काही प्रकृतीयुक्त जे काही साधन आहेत त्या साधनांना दूर ठेवावं लागेल. तेव्हा त्याच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त यांचा कुठेही तिथे विनियोग करता येणार नाही असं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. तेव्हा या सर्व या दोषापासून अत्यंत सूक्ष्म वस्तूचं श्रवण कुठे व्योमोह होऊन जाऊ नये, कुठेही त्याचा विक्षेप होऊ नये या गोष्टीस या दृष्टांताने स्पष्ट केलं आहे की ज्या प्रकारे हे आपण द्वितीयेचा चंद्र जो अमावस्या म्हणजे अमावस्या संपली आणि शुद्ध पक्ष सुरू झाला त्यानंतर पहिली जी प्रतिपदा असते त्या प्रतिपदेला तर चंद्र केव्हा दिसतो आणि केव्हा मावळतो कळत नाही. पण द्वितीयेला मात्र तो चंद्र अत्यंत सूक्ष्म असा तो दिसतो आणि तो जेव्हा कोणाला दाखवायचा असेल तर तिथे काय करतात माणसं, तर पहा पहा हा चंद्रमा बघा कसा दिसतो. आणि तो दाखवत असताना ते कुठल्या तरी वृक्षाची त्या ठिकाणी आधार घेतात, त्या वृक्षातून त्या चंद्रमाला दाखवायचा
प्रयत्न करतात, तेव्हा अंगुली निर्देश जो असतो त्या वृक्षाकडे असतो, परंतु त्याचा प्रत्यक्ष आशय जो असतो त्या वृक्षाच्या पलीकडे असलेल्या आकाशामध्ये ती जी द्वितीयची जी कोर असते चंद्राची, ती त्या ठिकाणी दाखवायची असते. किंवा कधी त्या वृक्षाच्या पलीकडे किंवा किंवा एखाद्या पर्वत शिखरापाशीचा संदर्भ घेऊन हा चंद्रमा आहे अशाही प्रकारे सुद्धा अंगुली निर्देश दाखवला जातो. तेव्हा वृक्षाला अंगुली निर्देश केला किंवा पर्वताला अंगुली निर्देश केला तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या चंद्रमाचाच असतो. त्यानंतर चंद्रमा आपण पाहून घेतो. अशाच प्रकारे या प्रजापतीने य एशो क्षिणी इत्यादी जे काही पर्याय सांगितले आहेत त्याचं वर्णन केलंय तो परमात्मा नसतो. चौथ्या पर्यायाने तर या मरणशील देहापासून त्याचं उत्थान होऊन ज्या उत्तम पुरुषामध्ये तो ज्योतिस्वरूप आणि अशरीर अशा विदेही स्थितीत प्राप्त होऊन तो स्त्री इत्यादीच्या बरोबर वर्तमानात राहत असताना सुद्धा भक्षण क्रीडा रमण इत्यादी तो करत असतो. तोच उत्तम पुरुष जो आहे तो परमात्मा सांगितला आहे. म्हणजे तो सर्व काही करून सर्वापासून अलिप्त असतो असं या ठिकाणी वर्णन आहे. ते योग्य आहे का असं त्या सिद्धांतीला विचारतात. तेव्हा सिद्धांती म्हणतात की तू जे सांगतोय ते ठीकच आहे. ही व्याख्या जी आहे ऐकण्यात तर मोठी सुखदायक वाटते, परंतु हा जो ग्रंथाचा अर्थ हा संपूर्णपणे असा होऊ शकत नाही. तर का नाही होऊ शकत? तर जर प्रजापतीने अक्षिणी रूपो दृश्यते असं सांगून या छायात्माचाच उपदेश केला आहे, तर अक्षिणी पुरुषो दृश्यते असा जो उल्लेख केलेला आहे तो दोन्ही शिष्याच्या द्वारे म्हणजे इंद्र आणि जो असुरराज ह्या दोन्ही शिष्याद्वारे वर्णन जे केलं आहे ते छायात्माचेच ग्रहण केल्या जाणार, पुन्हा पुन्हा ते विपरीत ग्रहण मानून आणि त्याच्या निवृत्तीच्यासाठी हे उदशराव उपक्रम काय पाहत आहेस, काय पाहत आहेस अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा पुन्हा हा विचारण्यात आला. कारण प्रजापती या दोघांनाही हा प्रश्न विचारतात की तू या प्रतिबिंबामध्ये तू काय पाहत आहेस. म्हणजे अपेक्षा काय होती की जे दिसतं ते पाहायचं नाही, तर दिसण्याच्या पलीकडे जे असतं ते पाहायचंय. आणि असतं ते केव्हा दिसतं? ज्यावेळेस मनुष्य त्या असणाऱ्या तत्वाशी अभिन्न झालेला असतो. तुम्ही स्वतः आत्मस्थितीमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला आत्म्याचं दर्शन होणार नाही, हे या ठिकाणी सिद्धांत मांडलाय. तेव्हा तू काय पाहत आहेस असा जो काही पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला त्यावेळेस तो म्हणतो की मला सुंदर अलंकार दिसताय, अलंकार धारण करण्यावर उपदेश केला. आणि तो असुरराष्ट्र म्हणाला की मला कळालंय आत्मा काय ते, आणि तो देहच जो आहे तोच आत्मा आहे, म्हणून त्या देहाचंच आपण आता पूर्णपणे त्याला भोग प्रदान करू. तर हे सर्व जे काही अशा प्रकारचा विपरीत अर्थ काढला हे सर्व व्यर्थ आहे असं सिद्ध होईल. तेव्हा त्याचा तो तो जो काही व्यर्थ आहे सिद्ध झाल्याशिवाय त्याच्या स्वयंही त्याचा उपदेश त्यांनी केला होता. तर त्यांना त्याच प्रकाराने केलेलं नाही, तर ग्रहणाची निवृत्ती केली म्हणजे जे त्यांनी जे प्राप्त झालं होतं जे ग्रहण केलं होतं ते विपरीत ग्रहण केलं होतं, म्हणून त्या विपरीत ग्रहणाची निवृत्ती ज्यावेळेस केली आणि त्याचं मूळ कारण दाखवलं तेव्हा अशा प्रकारे तो जो स्वप्नात्मा आणि स्वप्नात्मा आणि सुषुप्तात्मा यांनी ते ग्रहण केलेलं आहे, तेव्हा त्याचे निवृत्तीचे कारण देखील त्यांनी स्वतःच दाखविले पाहिजे. परंतु त्यांना ते कळालंच नाही म्हणून त्यांनी ते दाखवलं नाही. आणि या कारणाने आम्ही असं मानत आहोत की प्रजापतीने त्या नेत्रांतर्गत छायात्माचा जो उपदेश आहे तो खऱ्या अर्थाने तिथपर्यंत पोहोचलाच नाही, म्हणजे तो उपदेशच झाला नाही असं म्हणता येईल. तेव्हा याच्याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की जर दृश्यते या क्रियापदाने नेत्रांतर्गत दृष्ट्याचाच उपदेश केला आहे, तेव्हा हे कथन युक्त होऊ शकत असते का? तर एतम त्वेवते असे सांगून स्वप्नामध्ये देखील दृष्ट्याचा उपदेश केल्या गेला आहे. तेव्हा जर असं म्हणाल की स्वप्नामध्ये दृष्ट्याचा उपदेश केला गेला नाही तर कसं, तर ते कथन ठीक होणार नाही. कारण तिथेही स्वप्न पाहणारा जो दृष्टाच आहे, जसे जागृती अवस्थेमध्ये पाहणारा दृष्टा आहे तसं स्वप्न आणि सुषुप्त या तिन्ही अवस्थेला पाहणारा जो आहे तो तुर्य अवस्थेमध्ये असणारा तो तूर्य जो आहे तोच आत्मा आहे. कारण तो रुदनाप्रमाणे करत असतो, अप्रिय अप्रियवत्याप्रमाणे तो आहे असं सांगितलं गेलं आहे. तेव्हा दृष्टाच्या शिवाय अजूनही
कोणत्याही स्वप्नामध्ये पूजित होताना तो भ्रमण करत नाही. या अवस्थेमध्ये हा पुरुष जो आहे हा कसा कसा आहे तर तो स्वयंप्रकाशित आहे. असं या बृहदारण्यक श्रुतीमध्ये सुद्धा हे युक्तिपूर्वक सिद्ध केलं आहे की यद्यपि स्वप्नामध्ये आत्मा सधीही अंतःकरण रहित राहत असतो, तर तरी देखील तो अंतःकरण स्वप्नभोगाची उपलब्धीची प्रतीती तो प्राप्त करत असतो. तो परंतु तो करणत्वास म्हणजे जे अंतःकरण बहिःकरण जे आहे त्याच्यामध्ये असलेले जे काही तत्व आहे त्याला मात्र तो कधीही स्वीकारत नाही. तर मग तो कसा राहतो तर षटचित्राच्या समान जागृती वासनांचा जो आश्रयभूत दृश्य असतं, या कारणाने त्या अवस्थेमध्ये दृष्टाचा जो स्वयंप्रकाश तो जे आहे त्याचा कधीही बाध होऊ शकत नाही. तो दृष्टा जो आहे तो आहे त्याच पद्धतीचा असतो. तेव्हा ह्याच्याशिवाय दुसरा हेतू असा आहे की जागृती आणि स्वप्नावस्थेमध्ये या भूतांच्या दिशेने आपण हे भूत आहे आणि मी ह्या भूतापेक्षा वेगळा आहे अशा प्रकारची जाणीव जी आहे ती जीवभावामध्ये येते. तेव्हा ही बाब जी आहे ती प्राप्त होण्यासाठी सुषुप्तीमध्ये हे आपणास आणि भूतास जाणत नसतात असा प्रतिषेध होऊ शकतो. आणि चेतनाच्याच सशरीराची प्राप्ती होण्यावर हे अविद्यानिमित्त प्रिय आणि अप्रियाचा नाश होत नाही असं सांगून, विद्या प्राप्त होण्यावर अशरीर झाले त्याचेच हे शरीर अवस्थेत प्राप्त झालेले प्रिय आणि अप्रिय ह्या अशरीर होण्यावर त्याच्या प्रिय आणि अप्रियास स्पर्श करत नाही अशा प्रकारचा प्रतिषेध करणे हेच उचित आहे. आणि म्हणून स्वप्न आणि जागृतीमध्ये आत्मा हा एकच आहे. हा महामत्स्याच्या समान असंग रूपाने विचरण करत असतो असे हे अन्य चित्र सुद्धा बृहदारण्यक श्रुतीने ते सिद्ध केले आहे. आणि जे सांगितलं आहे ते संप्रसाद सुषुप्तावस्था संपन्न जीव या शरीरापासून सम्यक प्रकाराने उत्थान करून ज्यामध्ये ही स्त्री आदीच्या बरोबर रमण करत असतो, तो अधिकरण रूपाने निर्दिष्ट उत्तम पुरुष त्याच्यापासून हा सर्वतोपरी भिन्न आहे. तर ते हे असं विधान करणं हेच ठीक आहे. कारण चौथ्या पर्यायामध्ये एतम त्वेत ते असे पूर्वोक्ताचे जे परामर्श केलेला आहे त्याचाच निर्देश इथे होतो. जर प्रजापतीस त्याच्यापासून भिन्न कोणी अन्य पुरुष अभिमत असेल तर ते पहिल्याप्रमाणेच एवम त्वेवते असं जे मिथ्यावचन त्याला कधीच म्हटलं नसतं. त्याच्याशिवाय दुसरं कारण हे आहे की जर उत्तम पुरुषास पूर्वोक्त पुरुषापेक्षा भिन्न मानाल तर तेज वायू आप आणि अन्न इत्यादीची रचना करणारे हे सच्चे आपले विकारभूत देहामध्ये प्रवेश दाखवून अशा प्रकारे प्रविष्ट झालेले त्याचे जे तू तो आहेस असा उपदेश केला आणि ते मिथ्या सिद्ध होईल. जर उत्तम पुरुष हा संप्रसादापेक्षा भिन्न होत असेल तर त्यामध्ये तू स्त्री आदीच्या बरोबर रमण करणारा होईल असा उपदेश उचितच होतो. आणि भूमा जीवापासून भिन्न होता तर भूमामध्ये हा मीच आहे असा आदेश करून हे सर्व आत्माच आहेत असा उपसंहार केला गेला नसता. त्यामुळे ह्याच्यापेक्षा भिन्न कोणी अन्य दृष्टा नसतो हा सिद्धांत आहे. तेव्हा या श्रुती अंतरामध्ये देखील असं हे सिद्ध होत असतं की जर संपूर्ण जीवाच्या प्रत्येकात्मात जर आत्मा न होता तो समस्त श्रुतीमध्ये परमात्म्यासाठीच तो आत्मा शब्दाचा प्रयोग केलेला गेला आहे. त्यामुळे एकच आत्मा या प्रकरणाचा विषय आहे असं हे सिद्ध होतं. त्याच्याशिवाय आत्म्यात संसारित्व आहे असे देखील नसते. कारण की आत्म्याचा संसार अविद्येच्या कारणाने अध्यस्त आहे. रज्जू शुक्ती आणि आकाश इत्यादीमध्ये जे मिथ्या ज्ञान होतं ते अध्यस्त झालेले हे सर्प रजत आणि मल इत्यादी वस्तुतः त्याचेच होऊन जात नसतात. या कारणाने सशरीर याच्या प्रिय अप्रियचा नाश होत नसेल. या वाक्याने या वाक्याची व्याख्या होऊन जाते. अशा प्रकारे पूर्वी जे सांगितले गेले आहे होते की स्वप्नदृष्ट्या अप्रिय व्यत्याप्रमाणे साक्षात अप्रिय व्यत्यास तो होत नसतो असं सिद्ध होईल. आणि हे सिद्ध झाल्यावर समस्त पर्यायामध्ये हे अमृत व अभय आहे आणि तेच ते ब्रह्म आहे असं प्रजापतीचं वचन हे अथवा प्रजापती छद्मरूपाने श्रुतीचे वचन देखील हे खऱ्या अर्थाने सत्यच सिद्ध होते. तेव्हा असे कुतर्क बुद्धीने मिथ्या प्रमाणित करणे हे उचित नसते. कारण की ह्या श्रुतिवाक्याने उत्कृष्टतर प्रमाण मिळणे हे असंभवच आहे. जर म्हणाल की दुःख इत्यादी अप्रिय व्यक्तित्व तर निश्चितच आहे आणि प्रत्यक्ष अनुभव सुद्धा होत असतो, तर असं हे म्हणणं सुद्धा हे ठीक नाही. कारण की
मी जरारहित, जरादीपासून रहित आहे, जराग्रस्त आहे, मी उत्पन्न झालेला आहे, मी आयुष्यमान आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, माझा मृत्यू झालेला आहे इत्यादी प्रत्यक्ष अनुभवाच्या समान ते अप्रिय वेतृत्व जे देखील सुद्धा त्या ठिकाणी आत्मस्थितीमध्ये ते संभवतच नाही. जर म्हणाल की हे सर्व तर सत्यच आहे, तर वस्तुतः ही बाब अशीच दुर्गम आहे. ह्याच्यापासून आत्म्याचा आणि आत्म्याच्या अविनाशाचे संबंध बद्दल हे उदकपन्नादी युक्ती दाखवल्याप्रमाणे देखील देवराजास असा मोह होऊन गेला की या अवस्थेत सुद्धा तो या विनाशास प्राप्त होऊन गेला. आणि परमबुद्धिमान आणि प्रजापतीचा पुत्र होण्यावर देखील विरोचन केवळ देहमात्रामध्ये आत्मबुद्धी हा करणारा झाला. अशा प्रकारे वैनाशिक लोक इंद्राच्या ह्या आत्मविनाशरूप भयाने समुद्रामध्ये बुडून गेले आणि सांख्यवादी दृष्टा ते सुद्धा आत्मा हे दोन आहेत देहादीपासून, म्हणजे प्रकृती प्राधान्यता देऊन पुरुष प्रकृती असे दोन देहादीपासून भिन्न आहेत असे जाणून देखील ते शास्त्र प्रमाणात सोडून दिल्याच्या कारणाने मृत्यूचे विषयभूत भेद हे त्यांच्या दर्शनामध्ये हे राहूनच गेले. आणि अन्य कोणी काणादी व मतावलंबी जे होते ते सुद्धा ह्या रंगून गेलेल्या वस्त्रास क्षारादीने शुद्ध करण्याच्या कार्यात मग्न झाले. आणि दुसरे कर्मकांडी लोक जे आहेत ते बाह्य विषयामध्ये आसक्त चित्त होण्याच्या कारणाने वेदांचे प्रमाण मांडणारे होण्यावर देखील इंद्राच्या समान परमार्थ सत्य आणि आत्मैक तत्वास आपला विनाशाप्रमाणे समजून ह्या घटियंत्राच्या समान वर आणि खाली जाणे आणि येणं रात्रंदिवस भटकत राहणे, पुन्हा जो स्वभावानेच बाह्य विषयामध्ये आसक्त चित्त आहे त्या अन्य विवेकहीन क्षुद्र जीवाची तर गोष्टच काय सांगावी. त्यामुळे ज्यांनी संपूर्ण बाह्य इच्छेचा त्याग करून दिला आहे आणि आणखी ज्यांना अन्य गती नसते, जो प्रजापतीच्या संप्रदायाचे अनुसरण करणारा असतो, त्या वेदांत विज्ञानपरायण अंत्याश्रमी पूज्यतम परमहंस परिब्राजाकार्याच्या द्वाराच ह्या चार प्रकरणाचा हा प्रतिपादन ह्या ठिकाणी आत्मतत्वच हे ज्ञातव्य आहे असं सांगितलं आणि आजच त्याचा उपदेश आपण केला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.